शिंदे साहेब रात्री कितीही वाजता भेटतात. काही लोक औषध घेऊन लवकर झोपतात. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतात प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंना टोला. प्रकाश महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश करतात ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केले. अंधारात एकटे जाण्यापेक्षा दोघे भाऊ एकत्र जाऊ अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. पण त्यांच्या नशिबी अंधार चुकणार नाही टीका प्रकाश महाजनांनी अशी केली आहे. तसेच एकनाथ शिंदे हे रात्री किती वाजता भेटणारे नेते, बाकी लोक औषध घेऊन लवकर झोपतात असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. प्रकाश महाजन यांनी नुकतेच मनसेची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 20 वर्षांचा दुरावा 10 मिनिटात संपतो का, असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला आहे. दोन्ही बंधूंनी हिंदुत्व सोडलेलं असून जागा वाटप जाहीर होऊ द्या, त्यांच्याकडे कुणीही राहणार नाही अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली. शिंदे साहेबांनी त्यांच्या कामातून वारसा सिद्ध केला आहे. कुणी कमरेवर हात ठेवून कोणाचा वारसा होऊ शकत नाही असा टोला प्रकाश महाजन यांनी ठाकरेंना लगावला आहे. यापुढे जर कोणी शिंदे साहेबांवर टीका केली तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक या 3च महापालिकेमध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. इतर ठिकाणी ठाकरे कुठेही लक्ष देत नाहीत अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे. आम्ही मराठी आहोत, मग हे कुठल्या मराठी माणसाचं बोलतात असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. प्रकाश महाजन म्हणाले, मी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. मी याआधी शिवसेनेचा उपनेता होतो. शिंदे साहेबांचे वैशिष्ट्य आहे ते या शिवसेनेचे प्रमुख असून देखील शिवसेनेचा नेता समजतात. हा त्यांचा मोठेपणा मला खूप भावला. मी गुरुवारी रात्री त्यांना भेटलो, फार उत्साहाने ते मला भेटले. एक मराठी माणूस मराठी माणसाला रात्री 12 वाजता भेटतो, फार बरं वाटलं. या प्रवेशाचं सर्व श्रेय मी जर कोणाला देऊ इच्छितो तर ते मंगेश चिवटे यांना देईन. ते आरोग्य दूत जरी असले तरी माझ्यासाठी राज्यदूत झाले आहेत. एकनाथ शिंदेंचे कौतुक करताना प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे, माझी इच्छा हिंदुत्वावर काम करायची होती. शिंदे साहेब हिंदुत्वाविषयी खूप जागरूक आहात. एकनाथ शिंदे हे खरोखरच हिंदुत्ववादी आहेत. मुख्यमंत्री पदाच्या काळात मला तुमचं खूप कौतुक वाटलं. जातीयवादाने महाराष्ट्र पेटला असताना शिंदेंनी त्यांच्या कुशल नेतृत्वाने परिस्थिती हाताळली आहे. एखादं गाव अतिवृष्टीमध्ये वाहून जातं आणि रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्री तिथे पोहोचतो. या महाराष्ट्रात असे काही मुख्यमंत्री झालेत की त्यांनी घर सोडलं नाही. जे परीक्षेला बसले नाहीत ते पहिले आलेत. हे पहा, मला काल शिंदे साहेब रात्री 12:30ला भेटले आणि माझ्यासारख्या मराठी माणसाची ती काळजी करत होते. त्यावेळेस मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे झोपले होते. मी त्यांना म्हणलं, मला तुमच्या सोबत काम करायचं, कारण मी हिंदुत्ववादी माणूस आहे आणि ते हिंदुत्ववादी आहे. काम करू म्हणजे काय मी झोपलो नंतर. मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की मराठी माणसासाठी ते जागे होते. मी आलो बाहेर गाव, थांबले होते बिचारे माझ्यासाठी. तुम्ही हिंदुत्व म्हणताय, मात्र आता 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे पूर्वी हिंदू बंधू म्हणत होते. बाबा, तुम्ही सगळं आत्ताच माझं ऐकू नका. तुम्ही ते भाऊ एकत्र आले म्हणले, तिथं चंदू मामा नंतर आले, त्याच्या अगोदर रशीद मामू येऊन गेलेत. चला दोन्ही ठाकरेंनी फक्त निवडणुकीपुरते मराठी चंदू मामा गेले, नंतर बोलू ना आपण. येत्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची मराठीची कास सोडली, निवडणुकीपुरते एकत्र आले. ते निवडणूक झाल्यावर कळेल. सध्या ते एकत्र आले. आमच्यासारखे भाऊ एकत्र आणायला शिव्या खाऊन बाहेर पडले. भाऊ एकत्र आले, आमची आठवण केली का नाही माहिती. मी म्हणतो चंदू मामा गेले आणि रशीद मामा आले. माझं हिंदुत्व कुठलं राहिलं? जो 86च्या दंगलीचा गुन्हेगार आहे त्याला तुम्ही पक्षात प्रवेश देताय आणि पुन्हा हिंदुत्वाच्या गप्पा मारताय. असं कसं होतं? कसं हिंदुत्व असेल तुमचं? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.